जा तुमच्या तालुक्याची शिस्त ही पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला जरूर दाखवा. तुम्हाला 2 चॉईस चेंडू दिले जाणार आणि त्याच चेंडूवरती तुम्हाला मॅच चालू करायची. चेंडू फुटला, हरवला तर दुसरा चेंडू दिला जाईल. ब्लॅक शॉट जे आहे ते यूज करायची. तुम्ही कोणत्याही वेगळ्या कलरची शॉट यूज करू नका, मी विनंती करेल. एक परफेक्ट पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025. लीग फॉर्मॅट मध्ये होतं काय की खेळाडू निवडले जातात. मान्सून ब्लास्ट मध्ये असं होतं की तालुका उतरतो, डायरेक्ट तालुका, आणि तालुक्यामधले जे बेस्ट खेळाडू आहेत ते एकमेकांसोबत खेळताना दिसतात. पहिले 2 चेंडू तुम्हाला चॉईस दिले जातील, त्यानंतर 2 बी चॉईस खेळाडू चेंडूसाठी मागणी करू नका. अँडी मात्रे सर, थँक्यू सो मच. आज ऑफिशियल आवाज तुम्हाला आशिषजी चोरगे सर यांचा ऐकायला भेटेल. तब्बल 10 असोसिएशन या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. आणि जर तुम्हाला एक सिम्पली क्वेश्चन की हे असोसिएशन कसे निवडले गेलेत. जेव्हा पॅम्पलेट पडणार तेव्हा टायमिंग सांगितलं होतं की या टायमिंगला मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्र रबर बॉलचं पॅम्पलेट पडणार, आणि पॅम्पलेट पडल्यानंतर जे असोसिएशन रजिस्टर झालेत त्या असोसिएशन या स्पर्धेमध्ये खेळताना दिसलेत. असोसिएशन खूप आहेत, 17, 18, 19, 20 असोसिएशन, 21 असोसिएशन आहेत तब्बल. पण पॅम्पलेट पडल्यानंतर ऍड आल्यानंतर त्या रजिस्टर असोसिएशनने नाव नोंदवलंय, त्यांना आपण खेळण्यासाठी सहभागी केलंय. सर्कलचा नियम नाहीये. बाउंड्री लाईनच्या जवळ 6 खेळाडू असतील आणि इतर खेळाडू सर्कल नसताना आतमध्ये असतील, म्हणजे सर्कल आखलेलं नाहीये पण तुम्हाला माहिती आहे क्लोज फिल्डिंग आतमध्ये 4 खेळाडू कशा पद्धतीने उभे करायचे. सहा खेळाडू फक्त तुमची सर्कलच्या बाहेर असतील, बाउंड्री लाईनच्या लगत.
ऑब्विसली फील्ड रिस्ट्रिक्शन नाहीये, 5 तुम्ही कशा पद्धतीने यूज करा. लेफ्ट हँडेड बॅट्समन, राईट हँडेड बॅट्समन जसा येईल तसं तुम्ही 5-4 हे खेळाडू यूज करा. अबू जाधव गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल होतोय. अबू जाधव हा बिग बॅश पोलादपूर म्हणजे अभिजित जाधव जेव्हा बिग बॅश पोलादपूर ही स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ दी सिरीज राहिला तो अबू जाधव म्हणजे अभिजित जाधव सध्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. भन्नाट वेगानं टाकणारा एक गोलंदाज पोलादपूर तालुक्याचा ओव्हर क्रमांक 1 मध्ये दाखल झालाय. तर एका बाजूला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा पंचम हिंद केसरी बकासूर ज्याला बोलतात तो राजू संभाजी कंक आणि दुसऱ्या बाजूला कराड तालुका टेनिस क्रिकेटचा डॉन सुजित शेवाळे हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे फक्त बीमर साठी आणि पंचांसाठी हात खुलेत. तुमच्या मनामध्ये शंका आली तुम्ही ओमसा एमटीसीच्या कोर्टामध्ये चेंडू टाकू शकता. आणि अशोक सर आणि नाकवा सर दोघांना एक विनंती की डिसिजन थोडं थांबून द्या. बी परफेक्ट. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. दोन्ही पंचांना ऑल दी बेस्ट, खेळाडूंना ऑल दी बेस्ट. तालुक्याला टाळ्यांचा आवाज. पहिला चेंडू गणपती बाप्पा. फुल टॉस चेंडू. पहिला चेंडू उचलला फेकून दिला जातोय. स्वागत केलंय पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 राजू संभाजी कंगनं आपल्या स्टाईल मध्ये. राजू का स्टाईल आहे बॉस? राजूची स्टाईल ही वेगळ्या पद्धतीने मोठे फटके मोठ्या फटक्याने सुरुवात करणं, सिंगल डबल्स थोडा कमी विश्वास ठेवतो आणि त्याचा जो प्रॅक्टिस लेवल आहे ती सध्या वाढली गेली ना. अभि जाधव त्याच्या समोर असताना अभि जाधव साठी एक मोठा प्रश्न आहे आणि मोठी चुनौती आहे की 5 चेंडू आता त्याला काढायचे, ओव्हर कव्हर करून घ्यायचे अभिला. पोलादपूर तालुका म्हणजे पोलादपूर 11 आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण आपण पाहिलं तर अगदी दोस्ती 11 कराड. हाई फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, पायावरती आदळण्याचा प्रयत्न, यॉर्कर स्वरूपानं आताला हा चेंडू थोडासा फ्लाइटेड आला. मोहामध्ये पाडणारा होता. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, कुठलाही फुटवर्क नव्हता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ही जी मजा आहे ना ही या स्पर्धेमध्ये बघायला भेटेल. कोण कोणाच कमी नाहीये. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये देखील खेळ बदलतो जसा शेवटच्या पानामध्ये धडा बदलतो. यावेळी पंच केला राजू कंकचा पंच म्हणजे अगदी दमदार पंच निघून जातोय व्ही शेप मध्ये. 6 धावांसाठी पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 चा आणखीन एक ब्लास्ट येतोय राजू कंकच्या बॅट मधून. राजू कंक ते पंचम हिंद केसरी त्याच्यामध्ये आपण पाहिले तर अगदी केटीआरबीपीएल असेल, केटीपीएल असेल, त्यामध्ये मान्सून ब्लास्ट देखील आहे. मान्सून ब्लास्टचा देखील मालिकावीर पहिल्या वर्षाचा हा खेळाडू अर्थातच राजू संभाजी कंक. यावेळी देखील बॅटच्या समोर राजू कंकला नाही बॅटच्या समोर देऊ शकत. फटका आहे दमदार, धावा भेटेल डझनभर. 6 धावा, आणखीन एक षटकार. काय सुरुवात केली ही अशी सुरुवात. पहिला षटकार, मग डॉट बॉल, मग 2 चेंडू 2 षटकार. आता प्रेक्षक वाढतायत. लाईव्हला जे प्रेक्षक आहेत ते वाढलेत. आता मेसेज पोहोचलेत, राजू मार रहा है, लाईव्ह आ जाओ भाई. प्रेक्षक आले तर सबस्क्राइब करा, लाईक करा, प्रेम द्या. उसके लिए थोडा पैसा लगता है. 4 चेंडूचा खेळ झालाय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती. नेक्स्ट टीम तयार राहा. स्वराज्य 11 शिराळा आणि श्री छत्रपती शाहू महाराज 11. दोन्ही कॅप्टन तयार राहा टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये. चांगली सुरुवात झाली आज. ओहो, आई जागेवर खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर आपण पाहिलं तर वेगानं जरूर जातोय, कोणती रिक्स घेतली नाहीये, धाव घेतली नाहीये. डॉट बॉल जरूर जातोय. एक डॉट आलाय, 2 डॉट आलेत आतापर्यंत, 3 षटकार आलेत. संतोष सूर्यवंशी माझ्यासोबत जोडलाय ॲज अ स्कोरर. बरं वाटतं जेव्हा चांगले खेळाडू स्कोरिंगला येतात, म्हणजे त्यांना कमीपणा वाटत नाही. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका. हा ही टायमिंग आहे, हा ही प्रॉपर टायमिंग. राजू कंक या मैदानामध्ये ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करतोय त्याच पद्धतीने आज मॅच खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग. पहिल्याच ओव्हर मध्ये 4 षटकार 2 डॉट. अभिला पूर्णपणे आपण पाहिलं तर यावेळी हात धुवून घेतलेत अभिच्या गोलंदाजीवरती.
दमदार सुरुवात झाली आहे. पूर्ण ओव्हर राजू कंकच्या नावावरती राहिली. धावा आतापर्यंत ठोकल्या गेल्या तब्बल 24 धावा. आता एक मोठं संकट असं आहे की या राजू कंकला थांबवायचं कसं, कारण की आता तर अर्धा पिक्चर चालू झाला. सुजित शिवाय नॉन स्ट्राईकला उभा होता. बॉलिंग अटॅक कसा बाहेर काढणार आहे. शैलेशला तर बाहेर काढले गोलंदाजीसाठी. अंडर 19चा खेळाडू, 19 वर्षाचा एक युवा टॅलेंट पोलादपूर तालुक्याचा गोलंदाजीसाठी आलाय. समोर सुजित शिवाळे, यंग टॅलेंट, आणि समोर अगदी आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये कमी वयामध्ये चर्चेत असणारा अवघ्या 22 ते 23 वयाचा सुजित शिवाळे. एक वेगळी मजा येईल. दोघेही आपण पाहिले तर अगदी चुरशीची लढत दोघांमध्ये चांगली होईल. शैलेश ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. पहिलाच यॉर्कर. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. अप्रतिम टप्पा, अचूकता. काय यॉर्कर टाकला, परफेक्ट. पोलादपूर तालुक्याचा जो सगळे खेळाडू होते त्यांच्या या यॉर्करला पाहून अगदी 22 स्वरूपामध्ये एक डिक्लेअर जरूर आहे. यॉर्करला पाहून प्रत्येकानं टाळ्या जरूर वाजवल्या. हाही चांगला चेंडू आहे, हाही चांगला चेंडू आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव तर जातीये, पण गोलंदाजीसाठी शैलेश केसरकर दाखल झाला आणि शैलेशनं कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावलाय. पोलादपूर तालुक्यानं पुन्हा एकदा कमबॅक करायला सुरुवात केली. आता एका बाजूला दोस्ती 11 कराड तालुका यावेळी सरळ आलाय, पुढे आलाय, 2 पावलं पुढे येऊन राजू कंकच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. व्हॉट अ स्ट्रोक. मैं ठोकेगा, मैं जरूर ठोकेगा, मैं नहीं रुकेगा और मैं झुकेगा भी नहीं. आणि अशी बॅटिंग राजू कंकची राहते नेहमी. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 31 एक 60-70चं टार्गेट बघायला भेटू शकतं. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. व्हाईट +1 आताच्या या 2 धावा आहेत. हा, आम्हाला बघायचं होतं, लक्ष आहे का तुमचं. 34 गती परिवर्तन. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डीप स्क्वेअर एक रिजन मधून खेळाडू वेगानं येतो. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. 35च्या घरामध्ये धाव संख्या जाईल 35. धावा. ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली आज राजू कंकनं सुजित शिवाळे, दुसऱ्या बाजूनं बरेचसे प्रश्न त्यालाही विचारले गोलंदाजानं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पंच करण्याचा प्रयत्न राहिला. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा मात्र वेगानं धावून घेतल्या जात आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. यानंतर मॅच स्वराज्य 11 शिराळा आणि त्यानंतर विपक्ष श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी तालुका अशी मॅच यानंतर खेळवली जाईल. दोन्ही कॅप्टन तयार राहा इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. बॅकफुटला जाऊन सरळ बॅटीनं यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड. एक सिंगल धाव. आज राजू कंकनं गाडीचं संपूर्ण मी म्हणेल की ड्रायव्हिंग सीट वरती तो बसलाय. टीमची टोटल आपण पाहिली 38 38. धावा. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि 38 38 धाव संख्या ही स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. कदाचित विनीत सपकाळकडे जातील गोलंदाजीसाठी. लेट्स सी, कारण की तो एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. जसं आपण पाहिलं तर शैलेश एक चांगला ऑप्शन ठरला. शैलेशनं धावा थांबवल्या कारण की शैलेशच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. रबर बॉल आहे.
फलंदाजांचं नंदनवन आहे, तू गोलंदाजाला 2 षटकार माफी आहे, तू 6 मध्ये 2 षटकार खाल्ले, येस तुला माफी आहे, पण 1 षटकार आणि त्यानंतर कमबॅक. शैलेशची गोलंदाजी लाजवाब राहिले पोलादपूर तालुक्यासाठी. विनीत सपकाळ सडवलीचा सुपरस्टार दाखल झाला. डिक्लेअर मध्ये 1 धाव. विनीत सपकाळ पहिला चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव. 1 धावांना सुरुवात होते. आई सर बॅटीनं खेळण्याचा प्रयत्न पण चांगला आहे, खेळाडू देखील आहे तिकडे, निघून जाईल चेंडू अगदी 6 धावांसाठी. येईल षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. कारण की आता राजू कंक नाही तर सुजित शेवाळेने देखील हात खोयाला सुरुवात केली आहे. एक वार करतोय, दुसऱ्यानं पलट वार करायला सुरुवात केली. इकडे आड तिकडे विहीर, भाऊ चेंडू टाकायचा कुठे, आणि हाच तर विचार आता गोलंदाज विनीत सपकाळचा चालू आहे. 45 धावा 45. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी 22च्या स्वरूपामध्ये धाव भेटेल. एक सिंगल. जसा जसा डॉट येतोय, जसे जसे धावा येतात, 12व्या खेळाडूंचे ठोके वाटतायत, एक्साइटमेंट असते. 46 धावा 46. काहीतरी फिल्डिंग चेंज केली जाते आता कॅप्टन कडून, कारण की जो स्लीप होता तो काढला, मिड ऑनला त्याला उभा केला. एक वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न. यॉर्कर, व्हॉट बॉल, अप्रतिम चेंडू. डिक्लेअर मध्ये 1 धाव. पहिली ओव्हर जर तू सोडलीस तर त्यानंतरच्या ज्या 2 ओव्हर आहेत, म्हणजे अर्थातच शैलेश आणि विनीतची गोलंदाजी चांगली राहिली. धाव संख्येला आळा घालणारी. पहिल्या ओव्हर मध्ये जी सुरुवात केली, 24 धावा खर्च झाल्या पहिल्या ओव्हर मध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये 14, म्हणजे 10 धावा कमी बोलू शकता तुम्ही. ग्राफ खाली खेचलाय. आणि आता ओव्हर क्रमांक 3. एक चांगली सुरुवात. उचलला अगदी जाग्यावरून, हलक्यामध्ये आरामामध्ये फक्त चेंडूला दिशा दिली. गती ऑलरेडी गोलंदाजाकडे होती आणि चेंडूला डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर फेकून दिलं बेधडक सडक वरती. या 6 धावांसाठी या षटकारानं टीमच्या धावसंख्येमध्ये आणखीन फरक पडला. हाही उचलला जातोय. आणखीन एक येईल षटकार. मॅच मध्ये ज्या पद्धतीने सुरुवात केली जाते, षटकार 59 धावा. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपला आणि 59 धाव संख्या ही स्कोर कार्ड वरती. एकवीस धावा खर्च झालेत. आपण बोलत होतो विनीतची गोलंदाजी चांगली राहिली, मात्र ते 2 चेंडू बाकी असताना बोलत होतो, आणि 2 चेंडू झाल्यानंतर ती चांगली गोलंदाजी ती पाणी पडलं गेलं, कारण की 2 षटकार आले. 21 धावा या ओव्हर मध्ये खर्च झालेत. अगदी ओव्हर क्रमांक 4 ला सुरुवात झाली. राजा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी पहिली धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी दोघेही चपळ आहेत, चतुर आहेत, चालाक आहेत. डिक्लेअरची भेट होऊ शकते आणि भेटली देखील. 3 धावा आत्ताच्या या जरूर भेटत आहेत. धावून घेतलेल्या 2 आणि डिक्लेअरची 1. 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 62 या आकड्यावरती. 62. पहिली पेअर, पहिली जोडी ती अजूनही मैदानामध्ये उभी आहे आणि 50च्या पुढे धावा गेल्यात, 60च्या पुढे धावा गेल्यात. ही जी जोडी आहे बकासूर आणि डॉन घातक मानली जाते का?
यासाठी स्क्वेअर कट फटका चांगला आहे डीप पॉइंटला. याही फटक्यामध्ये थोडीशी झाली आता चुकी. कॅच होते ड्रॉप. यावेळी पंच केलाय. आणखीन एक धमाका. दे दनादन धूम धडाका दे धक्का. फटापोस्ट निकला हिरो नाव त्याचं. अगदी बॅटिंग करत असताना सुजित शहाजी शेवाळे. व्हॉट अ बॅटिंग. टीमची टोटल जाऊन पोहोचली अर्थातच 69 या आकड्यावरती. 69 69 धावा. आज पहिल्याच मॅच मध्ये एक मोठा रेकॉर्ड बनवला जातोय की काय. एक चांगल्या धावा एक चांगली टोटल. थोडासा बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. प्रत्येक ओव्हर मागे 2 षटकार तर आलेत. त्या स्ट्रॅटेजीने सध्या खेळ चालू आहे. आता धावसंख्या 70 या आकड्यावरती. ही उचलण्याचा प्रयत्न. येस बॅटर होईल आउट. जसा फटका खेळला तसा स्टंप्स खाली पडले. हिट विकेट. सुजित शेवाळे जी जोडी होती जी पेअर होती जी पार्टनरशिप होती ती मात्र अगदी माघारी आली आहे. सुजित शेवाळेनं या मॅच मध्ये एक वेगळी छबी स्वतःची अगदी उमटवले मी म्हणेल. कारण की कराड तालुका टेनिस क्रिकेट म्हणलं तर बकासूर आणि डॉन दोघांची जोडी डेंजर मानली जाते. त्यामधला तर डॉन माघारी आला मात्र राजाच्या खात्यामध्ये विकेट. कराड तालुका टेनिस क्रिकेटचा अर्थातच PSI निलेश वीर दाखल होत आहेत मैदानामध्ये. मान आहे कराड तालुक्याचा सन्मान आहे. निलेश वीर म्हणजे क्रिकेटसाठी तेवढाच वेळ ते जरूर काढतात. तालुक्यासाठीही तेवढाच वेळ जरूर काढतात. आणि सध्या मैदानामध्ये दाखल झालेत निलेश वीर. संधी भेटली राजाच्या खात्यामध्ये. एक विकेट जरूर गेले. हाही चेंडू थोडासा बाहेर जास्त बाहेर नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी तर केली आहे मात्र धावांसाठी गडबड. धावांसाठी थोडी गडबड. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव जरूर येते. टीमच्या टोटल मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71 या आकड्यावरती. उचललाय निलेश वीर यांच्या बॅट मधून चेंडू तर अगदी आकाशाला बुक्की मारत असताना आहे खेळाडूच्या हातातूनही निसटला. कॅच होणं गरजेचं होतं. ही कॅच होणं गरजेचं कारण की आता धावा जास्त आहेत. धावा अडवायचे आणि त्यामध्ये तब्बल धावा कंप्लीट केल्या गेल्या 3. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 74. राजू कंक एका बाजूला खेळतोय. 18 चेंडू मध्ये 35 वरती तो खेळतोय. आणि 600 पेक्षा जास्त प्रेक्षक आपल्या सोबत लाईव्ह मध्ये जोडलेत. ओहो गुडलेन स्पॉटचा चेंडू पडला. राईज झाला. चांगला चेंडू चांगला हाताळला. शेवटचा अगदी हा चेंडू. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 74. लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर. पहिल्या इनिंगचा खेळ इथेच संपन्न होतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस 74 धावा 75 धावेचं 75 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 75 रन्स टू विन पोलादपूर 11 टीमच्या समोर. टॉस साठी कॅप्टन या स्वराज्य 11 शिराळा. विपक्ष श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी तालुका. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये आपण या प्लीज. टॉस करण्यासाठी अमित राजदादा आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करणार आहोत. यावरती आपण वरती टॉस करूयात. श्री छत्रपती शाहू महाराज 11 अखंड शाहूवाडी तालुका. कॅप्टन आलेला आहे. मी विनंती करेन स्वराज्य 11 शिराळा.
75 हा स्कोर कार्ड वरती आहे आणि 76 रन्स टू विन. 76 धावेंचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. स्वराज्य 11 शिराळा टीम या कॅप्टन प्लीज. टॉस साठी आम्ही बोलवतोय कारण की अखंड शाहूवाडी तालुका कॅप्टन आलेला आहे. कॅप्टनला विनंती करेल इनिंग ब्रेक मध्ये येत जावं राजांनो. स्वराज्य 32 शिराळा टीम कॅप्टन या प्लीज. उपाध्याय सर वेलकम. महत्वाचा टॉस. अखंड शाहूवाडी तालुका कॉल करेल अर्थातच छापा काटा. हेड इट्स अ कॉल. टॉस जिंकलाय अर्थातच स्वराज्य 32 शिराळा टीम. संपूर्ण स्क्वॉड तयार आहे. हो वाट बघत होता या स्पर्धेची. 100%. आता टॉस जिंकलाय महत्वाचा निर्णय. फिल्डिंग दुसऱ्या बाजूने अखंड शाहूवाडी तालुका. टॉस तुझ्या कॉल तूच केला. टॉस तुझ्या बाजूने असता. बॅटिंग साठी गेला असतास की बॉलिंग साठी? बॉलिंगच केली असती. तर मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा होणं गरजेचं यासाठी कारण की तालुका सगळे या स्पर्धेमध्ये उतरतात. प्रत्येक तालुक्याला आपले खेळाडू दाखवण्याची संधी भेटते. यासाठी मान्सून ब्लास्ट सारख्या स्पर्धा होणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर, नक्कीच ही स्पर्धा होणं गरजेचं होतं. संपूर्ण स्क्वॉड तुमचा तयार आहे? हो तयार आहे. मजा येईल मॅचला? हो नक्कीच. पैसा वसूल होय. थँक्यू सो मच. दोघांचा खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. टॉस जिंकला स्वराज्य 32 वन दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि अखंड शाहूवाडी तालुक्याला सांगितलं या बॅटिंग करा. पण आता नाही, इनिंगचा खेळ अजूनही बाकी आहे. असली कहाणी बाकी आहे. 75 धावेचं 76 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. राजू कंग एका बाजूला चांगला खेळ करत असताना दुसऱ्या बाजूला पोलादपूर तालुक्याकडून कोण येईल कोण खेळेल हेच तर बघायचंय. मी आहे, तुम्ही आहे. आजचा दिवस सगळा आमच्या हातामध्ये. पैसा वसूल नक्की होणार. थँक्यू. कदाचित अभिजित जाधव स्ट्राइक घेतोय का ओपन करेल का? अभिजितला ओपन करताना पाहिले आपण. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर संदीपजी कदम सर बॅटिंग साठी गुड ऑलराऊंडर आणि पोलादपूर तालुक्याचे आपण पाहिलं तर विद्यमान अध्यक्ष आहेत. शुभम शेवायला आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झालाय शुभम. कराड तालुक्याचा पोलाड म्हणून या नावानं शुभमला जरूर एक ओळख आहे. ओळखलं जाताना आज कराडचा चित्ता देखील आलाय. अगदी ज्याला तुम्ही पाहताय आदेशला पाहताय जो ऍज अ फिल्डिंग साठी नेहमी बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप मिड विकेट आणि काव कॉर्नर रिजन मध्ये तो असतो. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. मॅचच्या दिशेने आपण जरूर जाऊयात. 76 धावेचं आव्हान. अभिजित जाधव आणि संदीप कदम सर दोघे मैदानामध्ये जरूर दाखल झालेत. शहात्तर धावेंचं आव्हान. मॅचला होतीये सुरुवात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अगदी टॅप फटका. एक सिंगल धाव जरूर कंप्लीट केली आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी मिसफिल्ड ही झाली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा आणि आता एक धाव महत्वाची. चिकी धावा महत्वाच्या. 1 कन्वर्ट इंटू 2 कराव्या लागतील. प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 20 धावा घ्याव्या लागतील कारण की या धावा घ्याल तेव्हाच मॅच बनेल. कारण की 4 ओव्हरची मॅच आहे.
तुम्हाला करायचे 76. प्रत्येक ओव्हर मागे 20 धावा जरी घेतल्या तरी तुम्ही 76-80 पर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचता. ही जी स्ट्रॅटेजी आहे, जी कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे, ते पोलादपूर 11 कडून खेळलं जाईल का हे पाहायचंय. बॅकफुटला पंच फटका चांगला विशेप मध्ये निघून जाईल डोक्याच्या वरून. आता झाली आहे सुरुवात. नाही, हीच तर मॅच बघायचे प्रेक्षकांना, हीच तर हमरी तुमरी बघायचे, हीच तर फटकेबाजी बघायची खेळाडूंना. कारण की अभिजित जाधव हा पोलादपूर तालुक्याचा बिग बॅश मधला मालिकावीर खेळाडू आहे. तोही सांगतो हलके में मत लेना भाई. तालुका खेळाडू, चाळणीमध्ये चाळलेले खेळाडू येतात मैदानामध्ये. बॅकफुटला पंच फटका, शॉर्ट आर्म पूल केलाय, डीप स्क्वेअर एक रिजनच्या अगदी बाहेर निघून जातोय. आई चेंडू अंपायर शहानिशा करतील, थोडा वेळ चेक करतील. व्हॉट्स हॅपन, लेट्स सी. चेंडू कुठे टप्पा पडलाय, काय घडलंय. इट्स अ मॅक्सिमम. वॉट अ स्ट्रोक यार, वॉट अ स्ट्रोक. वॉट अ स्ट्रोक यार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, षटकार. आता सुरुवात झाली आहे. तालुका समोर आहे भाऊ. मोठ्या लेवलचं क्रिकेट. फुल टॉस, सरळ बॅटनं आदेश आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. आदेशची फेकी, चांगला आहे थ्रो, अगदी जवळ. एक सिंगल, एकच धाव. संदीप कदम सर स्ट्राईकला. 76 धावेचं आव्हान आहे. टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. आपण चर्चा केली प्रत्येक ओव्हरला 20. जर 4 चेंडू मध्येच 15 होत आहेत तर कुठेतरी कॅल्क्युलेशन क्रिकेट होत आहे, हेही बरोबर आहे. आणि राईट हँडेड लेफ्ट हँडेड कॉम्बिनेशन पाठवले मागील मॅच मध्ये. मागील चेंडूवरती आलेला षटकार ओमसा एमटीसी ने नुकताच दाखवला, रिप्ले होता तो. भेटलेल्या वेळेमध्ये 2 अँगलनं सध्या हा रिप्ले दाखवतात. पहा कुठे बॅटीच्या अगदी टॉपला लागला होता चेंडू. ओहो, बॅकफुटला जाऊन सरळ बॅटीवरती नाही आलेला आहे फटका. चेंडू चांगला टाकलाय. तोपर्यंत आपण पाहिलं तर खेळाडू वेगानं जरूर पोहोचतोय. गॅदर केला, एक सिंगल धाव. आता कुठेतरी कमबॅक होते. अभिनं ताबडतोड बल्लेबाजी केली. अभि विकेट कीपरचा आवाज, हा विकेट कीपरचा आवाज. कारण की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे बाय. झोपू नका, जागते रहो. रोहितचा आवाज होता हा. त्या फटका, हाही फटका आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला जरूर, मात्र शुभमच्या गोलंदाजीनं कमबॅक करून दिला कराड तालुक्याला. एक चांगला कमबॅक झालाय शुभमच्या गोलंदाजीमध्ये. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 1717. शेवटच्या त्या 2 चेंडूवरती 2च धावा दिले शुभमनं. शेवटच्या 3 चेंडूवरती 3च धावा दिलेत. म्हणजे जी आग लागली होती पहिल्या 3 चेंडूवरती, 14 धावा आल्या होत्या पहिल्या 3 चेंडूवरती. आणि जेव्हा ओव्हर संपली तेव्हा धावा आहेत 17. म्हणजे शेवटच्या 3 चेंडूवरती धावा दिल्या गेल्या 3. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच संपला. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने पाहताय संपूर्ण तालुके तुम्ही पाहताय. अगदी पाटण तालुक्याची देखील टीम जी आपण पाहिली तर VHS स्ट्रायकर पाटण वॉरियर्स, ज्याचे विलाजी सूर्यवंशी साहेब आहेत. श्रेयस 11 कराड ग्रामीण मोहनरावजी नायकवडी साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. पोलादपूर 11 ज्योती एंटरप्राइजेस निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या मालकीचा संघ. महाराज 11 भोर तालुक्याची टीम महेशदादा बोडके साहेब यांच्या मालकीचा संघ. स्वराज्य 11 32 शिराळा हाही संघ तुम्ही पाहताय. शंकरदादा मोहिते साहेब 32 शिराळा 11 32 शिराळा या टीमचे ओनर आहेत. सह्याद्री 11 सह्याद्री टीम पाहताय तुम्ही. विशाल दाखल झालाय गोलंदाजीसाठी. डावखुरे हाताचा गोलंदाज
कराड टेनिस क्रिकेटचा आणि दाखल झाला पहिल्या षटकामध्ये जिथे आपण पहिले तगरी 17 धावा स्कोर कार्ड वरती 17. ओहो हो हो हा चेंडू अगदी वाईट साठी जाईल. वाईट +1 येईल इथे. या 2 धावा जरूर आहेत. कारण की चेंडू जर सिमेंट पिच वरती पडला असेल तर हा ऑब्विसली वाईड आहे. जर खेळपट्टीच्या आधी पडला असेल तर नो आहे. कारण की पहिला डेट तर नाही आहे. कारण की खेळपट्टीच्या आधी जर चेंडू पडला असेल तर हा नो बॉल दिला जाईल. स्लोप पडला तर वाईट आणि इट्स अ वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. खाली पडला तरी डायरेक्ट नो आहे. स्लोप वरती पडला ऑब्विसली हा वाईट बॉल आहे. वाईट +1 2 धावा. येस वाईट +1 या 2 धावा. टीमची टोटल अगदी 19 या आकड्यावरती. जे मैदानातून मधून चालून येतात त्यांना विनंती करेल भाऊ मॅच लाईव्ह चालू आहे. अशी कोणती साधी फुदी मॅच चालू नाहीये. तालुक्याची मॅच चालू आहे. येताना बाजूने या प्रेमानं कडकडने येत जा. येताना जाऊया मॅचच्या दिशेनं. 19 धावा. यॉर्कर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न आदेश वेगाने जरूर जातोय. खेळाडू आहे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर राहिला. गॅदर केला चेंडू फेकी केली. एका सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न येस नो वेळ थांबलेत. एकाच धावेवरती प्रयत्न समाधान. विशालच्या गोलंदाजीमध्ये त्या लेफ्ट हँडनं जो अँगल देतो विशाल तिथे त्याला खऱ्या अर्थानं यूज होतो. त्या अँगलचा उपयोग होतो त्या लेफ्ट हँडचा. 20 धाव संख्या. की अटॅकिंग क्रिकेट चालू आहे दोन्ही बाजूनं आणि ते करणं गरजेचं आहे. अटॅक करणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू होता. जाणं गरजेचं होतं. फिल्डिंग चांगली झाली. कॅच जरी ड्रॉप झाली असेल तरी फिल्डिंग होणं गरजेचं होतं. चांगल्या पद्धतीने हा चेंडू अडवलाय. स्टॉप केलाय मी म्हणेल. टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर 21 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचेल. रिव्ह्यू फॉर भीमा. लेट्स सी. प्रत्येक टीम साठी एक रिव्ह्यू जरूर आहे. तो चेक केला जातोय. स्वराज्य बत्तीसचे अध्यक्ष अक्षय शेठ चव्हाण यांना विनंती करेल आपण या व्यासपीठावर फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अक्षय शेठ चव्हाण मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत. स्वराज्य 11 32 विद्यमान अध्यक्ष ज्यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी चांगलं प्राइज कॅश प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलं होतं. 3 चेंडूचा खेळ झाला. टीमची टोटल 4 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 चेंडूचा खेळ झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 23 या धावसंख्येवरती 23 धावा. एक छोटी टीम मीटिंग चालू आहे. कारण की रोहित स्वतःहून आहे. बाकी दोन्ही खेळाडू आहेत त्यांच्यासोबत एक छोटी टीम मीटिंग चालू आहे. कारण की मॅच जी पकडली आहे ती अजून पकडून ठेवण्याचा प्रयत्न करताय. पण दबाव येतो तेव्हा आणखीन दबाव जर टाकला तर तू राजा बनतो आणि तेच करण्याचा प्रयत्न केला जातो. जो दबाव आहे ना त्या दबावाला आणखीन दबावामध्ये घ्यायचा आहे. सेकंड मॅचचं पॅम्पलेट आम्ही तुमच्या समोर ओमसा एमटीसीच्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवतोय. जी स्वराज 11 शिराळा विपक्ष श्री छत्रपती शाहू महाराज 11 अखंड शाहूवाडी तालुका अशी दुसरी मॅच तुमच्या समोर आम्ही दाखवतोय स्क्रीनवरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला आहे. खेळाडू कॅचेटचा कॉल दिलाय.
प्रयत्न चांगला राहिलाय, खाली पडले जरूर, मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अगदी धावा कंप्लीट केल्या गेल्या तब्बल 2. या 2 धावा रिप्ले टेलिकास्ट तुमच्या समोर ओमसा एमटीसीच्या माध्यमातून. बॅटीच्या अगदी टॉपेजला फटका लागला, सर बॅटीवरती नाही आलाय. तदनंतर हा प्रयत्न कॅचचा राहिला होता खेळाडूकडून, खाली पडला मात्र पुन्हा उठून उभा राहिला. प्रयत्न चांगला राहिला हा कॅचचा. बॅकफुटला पुन्हा बॅटीच्या टॉपेजला, विकेट किपर नाही चुकी करणार, चेंडूच्या खाली, आणि तदनंतर मात्र विशालच्या माध्यमातून हे हायफाय, विकेटचं पतन. अभि जाईल माघारी. दोस्ती 11 कराड तालुक्यानं संपूर्ण मॅच मी म्हणेल की थोडीफार हातामध्ये पकडली आहे. कॅप्टन आता मैदानामध्ये दाखल झालाय अभि केसरकर. संकेत कुराडे, मी विनंती करेन बीके एडिट्स या सिनेमॅटिक संकेत. अभि केसरकर कॅप्टन दाखल झालाय मैदानामध्ये. दोस्ती 11 कराडचा स्क्वॉड सध्या तुमच्या समोर दाखवला जातोय. संपूर्ण स्क्वॉड, कोणते खेळाडू आहेत, कोणते खेळाडू इन आहेत, त्यानंतर पोलादपूर 11चा हा स्क्वॉड स्क्रीनवरती आम्ही दाखवतोय ओमसा एमटीसीच्या माध्यमातून. ओहो, आई चेंडू चांगला हाताला, डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. विशालची गोलंदाजी अप्रतिम आहे. डावखुऱ्या हाताचा कराड टेनिस क्रिकेटचा हा एक वेगवान गोलंदाज, कटक गोलंदाज. काय गोलंदाजी राहिली या विशालची. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या अगदी 26 या आकड्यावरती, 26. 12 चेंडू 50 धावेची गरज. 12 चेंडू मध्ये तुला 8 षटकार मारायचे. मॅच देखील प्रॅक्टिस केल्यासारखी खेळलीस की मॅच बनते. प्रॅक्टिस मॅच सारखी झाली तर प्रॅक्टिस बनते. 12 मध्ये 8. चला स्पीडअप घ्या. टीमची टोटल अगदी 26. 12 चेंडू हवेत 50. कारण की आज 5 संघामधून 1 संघ आज वरती येणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये 5 मधून वर येईल, त्यानंतर होईल फायनल. गोलंदाजीसाठी दाखल झालेत निलेशवीर, गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 3. 12 चेंडूंनी तब्बल 50 धावेची गरज. ओहो, फटका चांगला आहे. सरळ बॅटीनं डीप एक्स्ट्रा कव्हरला, आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी हातामध्ये सरळ चेंडू. कारण की संदीप कदम सर जरूर माघारी आले, मात्र दिलीप जाधव आणि राहुल काजारेंचं लक्ष त्यांच्या फलंदाजीवरती होतं. ऑनलाईनच्या माध्यमातून ते मॅच पाहत आहेत, कारण की त्यांच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर तिकडून कॅच प्राइज येणार होतं. तोपर्यंत बॅटर आउट. राजा घाडगे दाखल झालेत बॅटिंग साठी. हार्ड हिटर खेळाडू पोलादपूरचा तालुक्याचा, या खेळाडूला नाव दिलं गेलंय, भेटलं गेलंय त्याच्या मेहनतीनं, पण आज त्या नावाचा उपयोग करणं गरजेचं आहे. हार्ड हिटर कब आता है? शेवटच्या सीन मध्ये, शेवटच्या काही मेन फॅक्टर मध्ये. जेव्हा टीम संकटामध्ये तेव्हा हार्ड हिटर संकट मोचकला पाठवलं जातं. जेव्हा परिस्थिती बिकट असते तेव्हा हार्ड हिटर आणखीन तिकट होणं गरजेचं आहे. अपघात करण्याचा प्रयत्न अगदी टॉपेजला, एक धाव येईल डिक्लेअर मध्ये. टीमची टोटल अगदी 27 आकड्यावरती, 27 धावा. हाही बॅटीच्या टॉप एजला फटका तर चांगला आहे.
आणि अगदी पोलादपूर तालुक्याचा हार्ड हिटर आता मात्र सुरुवात झाली आहे. मॅच अजून संपली नाहीये, मॅच अजून खतम नाही झाली आहे, कारण की मॅच अजून बाकी आहे. कारण की जोपर्यंत मैदानामध्ये राजा गाडगे उभा आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. अखंड शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत दादा, मी विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या, कारण की यानंतर तुमची बॅच आहे. प्लीज वेलकम टू व्यासपीठ. प्रशांत दादा पाटील, अखंड शाहूवाडी तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष. 3 चेंडूचा खेळ झाला. अपकाट फटका चांगला. धावा किती भेटतील? कदाचित इट्स गोस टू मॅक्सिमम. येस, इट्स गोस टू मॅक्सिमम. हा षटकार आहे, स्क्वेअर कट होता. तर 2 षटकार आलेत. आपण 12 मध्ये 8 षटकारांची चर्चा करतोय, आता 2 तर आलेत, तर चेंडू तब्बल बाकी 8 मध्ये 6 षटकार पाहिजे. हे कॅल्क्युलेशन आहे की अजून 2 जर बनवले तर मॅच देखील बनेल. हो हो हो, फटका आपण पाहिला तर अगदी शुभमच्या जवळ 4 धावेसाठी निघून जायला अगदी व्यासपीठावरती. कारण की हा फटका षटकाराचा फटका, हा चेंडू षटकाराचा चेंडू. भाई चाहिए तो 6 चाहिए. चौकारावरती पोट भरणार नाहीये. की राजा जगदाळेसाठी हा चेंडू जर पाहिला तर एक घाडगेसाठी आपण पाहिलं तर हा चेंडू अगदी एक लॉलीपॉप चेंडू, एक आवडता चेंडू जरूर बोलू शकतोस तू. ओ हो हो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. अगदी बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव जाते डिक्लेअर मध्ये. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपलाय. संघाची धाव संख्या अगदी 44 या आकड्यावरती. येणारे तब्बल 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 32 धावेची गरज. मॅच ऑन आहे अजूनही. 6-32. मॅच सोडायची नसते आणि खास करून समालोचकांनी मॅच सोडूनही द्यायची नसते. 6 चेंडू 32 धावा. बनेल ही मॅच. चला थोडासा स्पीडअप घ्या. कराड तालुक्याची संपूर्ण टीम तुम्ही पाहताय. सुजित शेवाळे गोलंदाजीसाठी दाखल झाला. कराड तालुक्याचा जो शेवटच्या गोलंदाजाचा निर्णय आहे की त्यानं कोण गोलंदाज टाकायचा, तो निर्णय महत्वाचा आहे. कारण की संग्रामला देखील माहिती आहे शेवटचा गोलंदाज जर योग्य ठरला तर मॅच हातामध्ये आहे. शेवटचा गोलंदाज फसला की मॅच फसते. कारण की जेव्हा प्रेक्षणीय लढत झाली पाटण तालुका न कराड तालुका, तेव्हा शेवटचा गोलंदाज हा महत्वाचा फॅक्टर ठरतो. म्हणून आता जी मीटिंग झाली सगळे एकत्र आले आणि सुजितच्या हातामध्ये चेंडू सोपवला. 6 चेंडू 32. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी तर केली आहे. स्टंप देखील थोडासा स्पर्श झाला आणि बॅटरला होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागेल. या बीके एडिट्स सिनेमॅटिक संकेत कुराडे या. शाहूवाडी 11 शाहूवाडी टीम देखील अनिल दादा पाटील भाई यांची पाहत आहे. दोस्ती 11 कराड सुरज शेवाळे शेठ आणि दुसऱ्या बाजूला संग्राम लावण शेठ, या दोघांचा संघ पाहत आहे. श्री छत्रपती शाहू महाराज 11 संदीपजी घोलप साहेब यांच्या मालकीचा संघ तुम्ही पाहत आहे. नवीन बॅटर दाखल झालेत विनीत सपकाळ. 5 चेंडू मध्ये अजून हवेत 32 धावा. संतोष सूर्यवंशी आमच्या सोबत ऍज अ स्कोरर जोडला. दुसऱ्या वर्षामध्ये आपण आलोय. मान्सून ब्लास्ट. कालपासून थोडा पाऊस थांबलाय. ओहो, क्रॉस बॅटेड, अगदी फ्लाइटेड निघून जाईल. येईल 6 धावेसाठी षटकार. कारण की हा जो बॅटिंग करणारा विनीत सपकाळे तो बेसबॉल खेळाडू आहे.
आणि बेसबॉल खेळाडूंना शॉर्ट आर्म पूल हे परफेक्ट बसतात. या खेळाडूचा कमबॅक आणि या खेळाडूंना मॅच बनवायला सुरुवात केली आहे, पण मॅच कशी बनेल थोडी अवघड आहे, तिखट आहे, पण बिकट परिस्थितीमध्ये हा खेळ करावा लागेल. आणखीन एक बॅटीच्या टॉपला आहेत कसा अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातोय. 50 पार 51 पर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. अजूनही 25 धाबा हव्यात. फटका हाही हवेमध्ये चांगला. कॅचचा कॉल तर दिलाय. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप होतीये, कारण की कॅच घेत असताना ही कॅच अगदी वेगळ्या ऍक्शन मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. आज कॅचेस नाही बनलेत. एक सिंगल धाव. दोन 24 मॅच जवळपास आणली आहे मी म्हणेल की. आहे चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये जरूर येते. थोडीशी लांबवली जाते ही मॅच. पोलादपूर 11 टीम देखील एक चांगला कमबॅक केला मी म्हणेल की. शेवटच्या 2 चेंडूवरती 24 पर्यंत मॅच आणली मध्ये एक चांगला कमबॅक. 50च्या पुढे धावसंख्या त्यांनी पोहोचवली. आई बॅटीच्या टॉप एजला जास्त काही होणार नाही, फक्त एक सिंगल भेटेल. शेवटचा एक चेंडू अजूनही बाकी आहे. अगदी शेवटचा चेंडू जिथे आपण पाहिलं तर अगदी जाईल डॉट. या मॅच मध्ये विजेता राहिलाय दोस्ती 11 कराड टीम. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक पोलादपूर 11 टीम. मात्र एका पराभवानं क्रिकेट थांबत नाही, संघही थांबत नाही. पुढील वाटचालीसाठी देऊयात त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येणारी मॅच आपण पाहूयात. अर्थातच स्वराज्य 11 शिराळा विपक्ष श्री छत्रपती शाहू महाराज 11 अखंड शाहूवाडी तालुका अशी मॅच यानंतर खेळली जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्या खेळाडूच्या ज्या फलंदाजांच्या बॅटीमधून आपण पाहिले तर तब्बल धावा आल्या. 12 चेंडू मध्ये नॉट आउट 35 धावांची खेळी करणारा राजू संभाजी कंग या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वा, स्क्रीनवरती संपूर्ण टीम पाहत आहे. विनिंग टीम दोस्ती 11 कराडची संपूर्ण टीम तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. पहिला विजय त्यांनी मिळवला या मान्सून ब्लास्ट मध्ये. अंपायर्स मी विनंती करेल आपणही या 2 मिनिटं. पंच आपणही या. दोन्ही अंपायर्स आपण 2 मिनिटं या जरूर. मॅच 5 मिनिटं पाहिजे थोडस सुरू करू मात्र या.